नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी फोकस बायोटेकचा जिल्हा प्रतिनिधी. आज आपण आलेलो आहोत मांडाखळी या गावी, तालुका जिल्हा परभणी. या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी श्री भास्करराव शिराळ, राहणार मांडाखळी, यांचा मोबाईल नंबर हा 9096833550 हा असून या ठिकाणी त्यांनी टीका हे बीज प्रक्रिया केलेली होती. बरोबर दादा? तर या ठिकाणी बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर त्यांना आज बीज प्रक्रिया करून आजपर्यंत, आज आहे 12 जुलै 2024, तर या 12 जुलै 2024 रोजी त्यांना आपल्या टीकाविषयी काय वाटतं आणि त्यांना काय रिझल्ट आला हे त्यांच्या तोंडून आपण ऐकून घ्या. रामराम दादा, मला एक सांगा, आपल्या टीक्यामुळं तुम्ही जेव्हा सीड ट्रीटमेंट केली टीकाची, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये काय जाणून आलं, आज मला आमच्या शेतकरी मित्रांना सांगू शकता? आम्हाला सरकीला आम्ही लावलं. बरं बरोबर वाळू घेऊन घातलं लावून. बरं. ती लावल्याच्या नंतर हो. या कापसाचं एकच आम्ही 15-20 वर्षाला कापूस लावतो. बरं. पण आम्हाला टिकन अशी मजबूती दाखवली. बरं. जागेवर फुटवा दाखवला. बरं. आजपर्यंत याला फवारी नाही, काही नाही अजून. बरोबर आहे. कंप्लीट महिना झाला आहे. कंप्लीट कापूस असा झालेला आहे. बरोबर आहे. कापसाची पूर्ण मजबूती. बरं. आणि कापसाला फुटवा बघा शेतकरी मित्रांनो, नंबर असा कापूस आमचा 15 वर्षामध्ये नव्हता. बरं. तर हे जे फुटवा काढलाय, हो, आमचं म्हणणं आलं त्याच्यामुळेच असं झालंय. बरं, ठीक आहे. टीकाचे रिझल्ट तुम्हाला अतिशय सुंदर असे वाटले. आम्हाला जबरदस्त वाटले. बरोबर आहे. वाटलं आम्हाला एवढा रिझल्ट द्यायचा ओके. नाही. अच्छा पण आम्हाला जेव्हा प्रत्यक्षात आम्ही आता बघितलं ट्रायल मारून, अच्छा. आम्हाला असं आता वाटतंय हो की आमच्या सगळ्याच एकरा शेतामध्ये हो, हे आम्ही करायला पाहिजे. बरोबर आहे. पण निश्चित. आम्ही फक्त विश्वास आम्हाला वाटला नाही अच्छा, की नेमकं करायचं काय. करायचं काय. बरोबर आहे म्हणून दादा. आम्ही काय केलं, एवढं ट्रायल मारलं. बरं. तर हे 8 एकरामध्ये निवडूनच पडलं. बघा शेतकरी मित्रांनो, जर दूरवर जरी नजर टाकली तर एकसारखी ही त्याची वाढ झालेली आहे. कोपऱ्यामध्ये जातो. सगळ्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जा, त्याचं जर्मिनेशन हे अतिशय एकसारखं प्रमाणात आणि अतिशय ग्रीन. उगवण शक्ती पण आहे, उगवण उगवण शक्ती बरोबर आहे. एकसारखी. बरोबर आहे. खालीवर कापूस. बरोबर आहे. बघा एकदम बरोबर आहे. बघा शेतकरी मित्रांनो, बरोबर आहे. बघा शेतकरी मित्रांनो, फवारणी केली नाही. बघा शेतकरी मित्रांनो, फुटवा असा नुसता टंगुळा वाढू नये. बरोबर आहे. फुटवे जर निघाले तर ते कापूस आहे. बरोबर आहे. करण्यात हे फुटवे. बरोबर आहे. बघा त्याला काय शेतकरी- औषध मारलेलं नाही, काही नाही. काही नाही. बरोबर बघा हे. बरोबर आहे दादा. हे बघा फुटवा जमिनीमध्ये इथून निघाव, खूपच छान. कारण इथून जर फुटवा निघाला तर काही मतलब नाही. बरोबर आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर सर्व दूर जरी नजर टाकली तर अतिशय ग्रीन अशा प्रकारचा हा कापूस झालेला आहे. आणि त्याच्यानंतर यांच्याच बाजूचं, त्यांच्याच काकांचं आहे, त्या ठिकाणी जर आपण नजर मारली तर बघा हे याच्यामध्ये आणि आपल्या लागवडीमध्ये किती दिवसाचा फरक आहे दादा? 3 दिवसाचा फरक आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 3 दिवसाचा फरक आहे. तर याच्यामध्ये फक्त एक पट्टीच बाकी आहे. ते बघा, या ठिकाणी जर तुम्ही नजर मारली तर या ठिकाणी टीका न लावता, सीट टीका न लावता इथे लागवड केलेली आहे. तर आपण बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारची वाढ झालेली आहे. दूरवर नजर जरी टाकली तर आपण बघू शकता या ठिकाणी उंची कशा प्रकारची आहे आणि जर्मिनेशन हे कसं झालेलं आहे. तेव्हा अतिशय सुंदर अशा प्रकारचे आपले टीकाचे रिझल्ट आलेले आहेत. ह्या ठिकाणी टीका न लावता केलेली लागवड आहे. आणि आपण इकडं जर बघितलं तर या ठिकाणी टीका लावून या ठिकाणी लागवड केलेली आहे. तेव्हा आपण बघू शकता एकसारखी अशी वाढ झालेली आहे. तेव्हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा रिझल्ट टीका हा देतो आणि निश्चितच इतर शेतकऱ्यांनीही त्याचा लावून निश्चितच फायदा करावा. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही तुमच्याकडनं काय सांगताल दादा? एक पॉकेट घेऊन बघा. बरं, एक डब्बीमध्ये एक डबी घेऊन बरं फवारून बघा तुम्ही. बरं, तुम्हाला रिझल्ट आला तरच घ्या. बिलकुल 100% इतका नंबर 1 रिझल्ट आहे. विषयच नाही. तुम्ही फक्त एकदा वापरून बघा, किंवा 10 काकराला, बरं. एका एकर मध्ये 10 काकराला लावून बघा. बरोबर आहे. 10 काकराला फवारून बघा. फवारून बघा. बरोबर आहे. फवारणीचे आला तर दुकानात बिलकुल. आणायचा. टीक्याचं वैशिष्ट्यच हे आहे दादा की हे सीड ट्रीटमेंटलाही चालतं. त्याच्यानंतर तुम्ही त्याची ड्रिंचिंग पण करू शकता आणि फवारणी पण करू शकता. निश्चितच दादा, या अतिशय सुंदर अशा प्रकारची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद दादा.